नमस्कार, मी गजानन रे. आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल. पाहूया बातमीदारांनी त्या बातमीचा विस्तार. कामगार शिवानी बेकर यांच्या वतीनं खामगाव इथं विभागीय अधिकारी समोर प्रचंड धरणे आंदोलन. कामगारांच्या मागण्या घेऊन विरुद्ध मागण्या घेऊन आंदोलन सुरू आहे. बातमी फक्त मायभूमी न्यूजवर. कामगार संघर्ष समितीद्वारे या ठिकाणी एक दिवसीय शासनाचं लक्ष देण्यासाठी प्रचंड आंदोलन करण्याचं या ठिकाणी ठरलेलं आहे. त्या निमित्ताने आज उपविभागीय अधिकारी दंडाधिकारी साहेब हे शासनाचे प्रतिनिधी असल्यामुळे आपण यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत आहे. कामगारांच्या विविध समस्यासाठी हे धरणे आंदोलनाचं आयोजित करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये विविध कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी सांगणार आहोत. त्यासाठी आपण कामगारांना किमान वेतन किमान कायद्यानुसार मिळालेच पाहिजे यासाठी आपण लिहिलेलं आहे. दुसरी मागणी अशी आहे की आपल्या EPF नियमानुसार कपात होत नाही व EPF आयुक्त यांचे आदेशाचे सूचनाची अंमलबजावणी करण्यात येत नाही ती करण्यात यावी यासाठी हे धरणे आंदोलन आहे. दुसरी मागणी आपली अशी आहे की किमान वेतन कायद्यानुसार कामगारांना मासिक पगाराची स्लिप देण्यात येत नाही ती स्लिप देण्यात यावी. चौथं आहे आपल्या कामगारांना 8 तासापेक्षा जास्त काम केल्यास जो OT आहे कामाचा मोबदला दुप्पट देण्यात येत नाही तर तो वेतन दुप्पट देण्यात यावा. पाचवी मागणी आपली कामगाराची कोणत्याही प्रकारची वर्गवारी न करता कारभार सुरू आहे. कोणत्याही उद्योगात कुशल अर्धकुशल व अकुशल अशी कोणतीही वर्गवारी न करता गेले 25 वर्ष झालेले कामगार व नवीन कामगार यात कुठल्याही प्रकारचा फरक नाही आहे. 6वी मागणी अशी आहे प्रत्येक कामगाराला वार्षिक वेतनवाढ नियमाने देण्यात येत नाही. वाढत्या महागाईनुसार महागाई भत्ता देण्यात येत नाही आणि कॉन्ट्रॅक्टरी कामगार नसताना कायम कामगाराची सवलत देण्यात येत नाही ती देण्यात यावी. 7 कामगार असताना बेकायदेशीर काम नाकारण्याची कायम विभागाची जी पद्धत आहे ती बंद करण्यात यावी. 7 कामगारांना पगारवाढीचा करारनामा कामगार प्रतिनिधीशी झाला आहे त्याची माहिती कराराची प्रत सूचना फलकावर लावण्यात यावी किंवा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात यावी. 9 कामगार कार्यवाही सुरू करावी व कामगार प्रतिनिधीने निवडणूक निश्चित कालावधीत देण्यात यावी. 8 कामगार महिलांना कायद्यानुसार सर्व सोयीसुविधा पुरवण्यात याव्या. 11 ESI कायद्याचे काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी व वैद्यकीय सेवाचे लाभ प्रभावीपणे देण्यात यावे. 12 शिवानी बेकर्समध्ये जवळपास 500 कर्मचारी आहेत यासाठी मानव संसाधन विभाग हा प्रभावीपणे काम करणारा असावा. या विभाग नव्याने सुरू करण्यात यावा. कामगारांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात यावा. फॅक्टरी ऍक्टनुसार 1948ची अंमलबजावणी होत नाही. उदाहरणार्थ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था काम करण्याच्या ठिकाणी स्वच्छ वातावरण अग्नी सुरक्षा अँब्युलन्स उपलब्धता तसंच प्रथमोपचार पेटी प्रत्येक विभागात असावी याची अंमलबजावणी करण्यात नाही. 14 कायद्यानुसार सबसिडीयुक्त उपहारगृहाची व्यवस्था व्हावी याबाबत असलेला अन्याय दूर व्हावा. आपणास नम्र विनंती की आमच्या न्याय मागण्यावर विचार करून आम्हा कामगारांना न्याय द्यावा अशी विनंती या विविध मागण्याच्या माध्यमातून आपण या ठिकाणी केलेली आहे. तरी सर्व मान्यवरांना अशी विनंती करतो की त्यांनी या कामगाराच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या. माननीय कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांना ही एक निवेदनाचं पत्रक त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. माननीय कामगार आयुक्त मुंबई त्यांनाही या निवेदनाची एक प्रत पाठवण्यात आलेली आहे. माननीय जिल्हाधिकारी साहेब कामगार अधिकारी साहेब
उपविभागीय दंडाधिकारी साहेब या सर्व सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी सर्व पद त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत.